आज सातारा जिल्हा परिषद व पलटण पंचायतीचे स्मरण करतो, कारण त्यांनी या गावाला असो गावाला जो संस्कार दिला, या गावावरती प्रचंड असं प्रेम केलं. असं हे आसोगाव आताच शिवराजे खर्डेकर साहेबांनी जे मनोगत व्यक्त केलं ते अतिशय मनापासनं, बिंबीच्या देठापासनं आसोगावावरती असणारं त्यांचं प्रेम त्या प्रत्येक शब्दातून आपल्याला दिसत होतं. आणि या कार्यक्रमासाठी या गावचे सुपुत्र त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे आपण निवडणूक लढवतोय. असे शिवराजे खर्डेकर, बजरंग नागावडे, सिद्धसेनराजे, शिवाजी राजेंद्र शिरतोडे, कृष्णा फुले, मनोज तात्या गावडे, हर्षद बापू पवार आमचे शेलार मामा कायम असते आमच्या बरोबर, आमच्या पाठीशी कायम असतात. आमचे पवारवाडीचे धनंजय पवार, महादेव सकुंडे, आताच जे याच्या अगोदर हुसेनभाईंनी जे मनोगत व्यक्त केलं ते अतिशय म्हणजे जो तळमळ असते, समाजाबद्दलचं प्रेम असतं, तळमळ असते किंवा गावाचं नाव महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कसं कोणत्या एखाद्या व्यवसायातून जर गावाचं नाव उदयास येत असेल, त्या नावाला आसू गावाला जर ओळख करून देत असेल तर असं आमचं हुसेनभाई की एखाद्या शेतकऱ्याचा धंदा वाढवणं, शेतकऱ्यांचं त्याच्यावरती जीवनमान चालतं, दुधाच्या व्यवसायावरती चालतं, त्या गायी संकलित गायी या भागामध्ये तयार करणं आणि त्या महाराष्ट्राच्या बाजारामध्ये नेणं आणि चांगल्या किमतीनं गाय विकणं आणि आपल्या गावाचं नाव महाराष्ट्रामध्ये नेणं असे आमचे हुसेनभाई, जे नेत्यांपासून कायमच बरोबर असलेले आमचे माझे सहकारी मित्र, आमचे नितीन गोडसे, रुपेश पवार, राजाभाऊ माने, मौलाभाई महात, विलास नलवडे, विलास ढवळे आणि आमचे ऍडव्होकेट वकिलांनी चांगलं मार्गदर्शन केलं. वकिलांच्या बरोबर मी पहिल्यापासून काम करतोय. विधानसभेच्या अगोदर, लोकसभेचा प्रचाराच्या अगोदर खासदार साहेबांनी जे विकास काम केलं त्या विकास कामाची पुस्तिका वाटण्याचं काम मी 1.5-2 वर्षापूर्वी या तालुक्यामध्ये करत होतो. प्रत्येक माझ्या बांधवांच्या घरी, शेतकऱ्यांच्या घरी हे विकासाचं पुस्तक पोहोचवण्याचं काम करतो. त्याबरोबर माझे असलेले पवार, ऍडव्होकेट पवार, त्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आसो गावामध्ये काम केलं. सर्वसामान्याला आयुष्यमान भारतचं कार्ड असेल, PM किसानचं कार्ड असेल, सरकारच्या महायुतीच्या शासनाच्याकडून ज्या ज्या विविध योजना आहेत त्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थानं माझ्या ऍडव्होकेट पवार साहेबांनी केलं. आणि उपस्थित सर्वच मान्यवर, त्याचं कुणाचं नाव माझ्याकडून घ्यायचं तर मला पहिल्यांदा माफी करावी. माझ्या लाडक्या बहिणी, उपस्थित बंधू, माझे तरुण सहकारी, वडील बांधव, आज आपण ही निवडणूक खऱ्या अर्थानं विकासावरती लढवतो आणि कुणावरती शिवराजेंनी आता सांगितलं, कुणावरती टिप्पाटिप्पणी न करता आपण विकासाचा मुद्दा घेऊन ही इलेक्शन लढवतो. आणि या इलेक्शनसाठी जिल्हा परिषद गुरुवार जगताप आमच्या उभे अतिशय चांगल्या कार्यकर्ते, चांगल्या बोलणारे, चांगलं काम करणारे, सर्वसामान्य कुटुंबातली आमची भगिनी आहे. त्याचबरोबर पंचायत समिती आसोगावातून आमचे संजय पवार आहेत, तेही अतिशय चांगले, तडफडीनं काम करणारे, सर्व समाजाला न्याय देणारे, असं तेही आमचं दोन्ही नेतृत्व चांगले. आणि आता शिवराजांचं जर सांगितलं, आपल्याला जर खऱ्या अर्थानं माझ्या नेत्याला श्रद्धांजली व्हायची असेल, या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व अजितदादा पवार साहेब त्यांना खरी श्रद्धांजली व्हायची असेल तर आपल्याला घड्याळाचं चिन्ह जिवंत ठेवलं पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं घड्याळाच्या चिन्हावरती आपण मोठ्या संख्येनं आशीर्वाद दिला पाहिजे. आपण देणारच आहात. आपलं शिवराजांवरती खूप प्रेम आहे ह्या आसोगावचं आणि ते प्रेम कधी कमी होणार नाही, वाढतच जाईल, कमी होणार नाही. एवढी गर्दी आपल्याला सांगते, आपलं प्रेम त्याच्या पूर्वीपेक्षाही निश्चितपणानं आपल्यावर जनता प्रेम करते, आपल्या मनापासून प्रेम करते.
आणि आपणही त्याच पद्धतीनं या जनतेवरती प्रेम करत असता या जनतेतल्या माझ्या गावातल्या अडीअडचणी संपवण्यासाठी, रस्ते तयार होण्यासाठी, पाण्याचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल, प्रत्येक प्रश्नासाठी आपण कायम लढत असतात, बरोबर राहत असतात. आणि आता खरंच शिवरायांनी सांगितल्याप्रमाणे विकास काम करताना पूर्वी जे 15 वर्ष ह्या विधानसभेमध्ये इथलं माझे आमदार होते, त्यांचं नाव सुद्धा मी घेत नाही, पण ते नाव घेण्या एवढे मोठे पण नाही, ते कधी तुम्हाला गोरगरिबांना भेटलेच नाही. या 15 वर्षासाठी नाव सुद्धा माहित नाही, आणि अशाचं नाव तरी कशाला घ्यायचं. आणि त्याने आता टीका टिप्पणी करायचं, तुम्हाला 15 वर्ष सत्ता देऊन 15 वर्ष तुम्ही तालुक्याचं प्रतिनिधित्व करत असता, पहिले तालुक्यातल्या माझ्या सर्वसामान्यांच्या अडचणी तुम्हाला माहित असायला पाहिजे, सर्वसामान्य शेतकऱ्याच्या अडचणी तुम्हाला कळायला पाहिजे होत्या. तुम्ही फक्त लग्नाच्या 5 पत्रिका दिल्या की तेवढीच लग्न करायची, सगळ्या लग्नाला तुम्हाला जायची परवानगी नव्हती. ही परिस्थिती तालुक्यामध्ये होती. नेतृत्व कसं असावं, नेतृत्व काय काम करतं, नेतृत्वाने काय काम करायचं असतं, हे खऱ्या अर्थानं या तालुक्याचं जे नेतृत्व आपल्याला विकास कामासाठी त्यांच्यावरती विश्वास ठेवतोय असे रणजितदादा नाईक निंबाळकर यांच्यावरती विश्वास ठेवून आपण आता या तालुक्यामध्ये विकासाची घोडदौड चालू केलेली आहे. विकासाचे अनेक विषय आपण मार्गी लावलेले आहेत. या तालुक्यातल्या रस्त्याचं जाळं आपण तालुक्यामध्ये विकलं. माझ्या गिरवी जाधववाड्यापासून ते आसूच्या शेवटच्या टोकापर्यंत 262 कोटी रुपयाचा रस्ता आपण मंजूर करून घेतला. ह्याच्या पूर्वी रस्ता कसा होता, काय होता, आता शिवरायांनी सांगितलं सर. आपण अनेक रस्ते तालुक्यातले, बारामती फलटण असेल, फलटण दहिवडी असेल, फलटण सातारा असेल, फलटण पुसेगाव असेल, असे प्रचंड रस्ते, सगळे रस्ते आपण मंजूर करून घेतले. सगळ्या रस्त्याची कामं, फलटण आदरकी रस्ता असेल तोही चांगल्या पद्धतीचा रस्त्याचं काम चालू आहे. आणि आपण विकास काम घेऊन चालू, नुसतं विकास काम करतोय का, आपण विकास काम करत असताना जिल्हा परिषद पंचायत समिती ही सुद्धा आपल्या विचाराची असली पाहिजे. विधानसभेला तुम्ही जो आशीर्वाद मला दिला, शिवरायांच्या ताकदीनं मला आशीर्वाद मिळाला, तुमच्या ताकदीनं मला आशीर्वाद मिळाला. आणि आशीर्वाद मिळाल्यानंतर त्या आशीर्वादावर कुठंतरी आपली उतराई व्हावी, माझ्या सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावे, माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय मिळावा, म्हणून खऱ्या अर्थाने मी 14 महिन्यामध्ये काम करायला सुरुवात केली. आणि जो शब्द मी दिला त्याला मी 5 वर्ष 10 वर्ष लावली नाही, मी 14च महिने आता काम करतोय आणि पुढच्या राहिलेली 3.5 वर्ष काम करणार आहे. इथून पुढे कोण आमदार होईल, कोण काय होईल मला काय माहित नाही, मला त्याची गरज पण नाही. आपण जी संधी दिली, जी 5 वर्षासाठी माझ्यावरती विश्वास ठेवलाय का, सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलावरती तुम्ही विश्वास ठेवला, तो विश्वास त्याचं सोनं करण्याचं काम मी आता करणार आहे. आणि ती ताकद कुणी दिली तर ती ताकद मला शिवराज खर्डेकर साहेबांनी दिली, रणजित नाईक निंबाळकर साहेबांनी दिली, प्रल्हाद साळुंखे पाटलांनी दिली. ही 3 तालुक्यातली जी ज्येष्ठ मंडळी आहे ती माझ्या पाठीशी उभं राहिली. माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम त्यांनी केलं. मी खरंच कुठलीही ग्रामपंचायत लढवली नाही, सोसायटी लढवली नाही, कुठलं इलेक्शन मला माहिती नाही. मला समाजसेवा करायची माहिती होती. मी नेत्यांबरोबर 30 वर्ष या तालुक्यामध्ये काम करत होतो, पण समाजसेवेचं काम करत होतो. मी कुठलं राजकारण करत नव्हतो. राजकारण मला जमत नाही, पण तुमची सेवा करायचं काम नक्की मला जमतं, हे मला एवढंच नाही. आमचे पाठीमागे बसलेत माझे जगतापच ना घोरपडे, त्यांच्याही घरी मी बऱ्याच वेळा नेत्यांनी निरोप पाठवला, शिवराजे कार्यकर्ते 2-3च आमच्याकडे ठेवा, सगळं तुमच्याकडेच, आमच्याकडे काहीच नसेल. काय ना बरोबर. मग आमच्या घोरपड्याच्याकडे पत्र्याचं घर होतं तिथं ग्रामपंचायतीच्या तिथं अलीकडे, बरोबर आहे दादा घोरपडे आहे ते आहे. मी त्यांच्या घरी यायचो, नेते मला निरोप द्यायचे की तुम्ही तिथं जावा, ते आपला कार्यकर्ता आहे, हाताचा आहे, माझा नितीन गोडसे आहे. फार माणसं जुने आहेत, माझ्या बरोबर काम करतात. त्यांच्या अडीअडचणी समजून घ्या, त्याच्या अडीअडचणीला उभा राहावा आणि आम्ही ते निरोप घेऊन तुमच्याकडे यायचो. म्हणजे कायम ह्या प्रवाहात होतो, पण राजकारणात कधी यायचं डोक्यात नव्हतं. पण शिवरायांनी मनात आणलं. त्यांची मुलगी आपण जिल्हा बँकेत घेतली नेत्यांकडे असताना आणि तुम्ही घड्याळाकडे घेऊन गेला आणि घड्याळाच्या चिन्हावरती मला या तालुक्याचं नेतृत्व करण्याची संधी दिली. शिवरायांचा खरंच मनापासून आभार मानतो.
एका चांगल्या नेतृत्वाबरोबर काम करायला मिळालं, अजितदादांच्या बरोबर काम करायला मिळालं. अजितदादा पवार साहेब एवढे चांगले होते, एवढं काम करणारे होते, जो दिल तो शब्द पाळणारा आमचा नेता होता. जो शब्द विकासाचा शब्द दिला तो विकासाचा शब्द पाळणारा माझा नेता होता. सर्व समाजासाठी झटणारा नेता होता. शाहू फुले आंबेडकरांचा विचार तळागाळापर्यंत नेणारा माझा हा नेता होता. आणि खरंच जेवढं मला 14 महिन्यात त्या माणसापुढे उभं राहायची भीती वाटायची. एवढा दरारा, एवढी ताकद, एवढा महाराष्ट्र, प्रचंड महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा होता. पण जेवढे ते स्वभावाने कडक होते, प्रशासनात कडक होते, पण सार्वजनिक जीवनामध्ये, कुटुंबामध्ये एक कुटुंबाचा प्रमुख म्हणून माझ्यासारख्या साध्या शेतकऱ्याच्या मुलावरती सुद्धा 14 महिने त्यांनी एवढं प्रेम दिलं झाला स्वरूपराजे की बोलायचं काम मी कधीही विसरू शकत नाही. एवढं प्रेम मला 14 महिन्यामध्ये अजितदादा पवार साहेबांनी दिलं. प्रत्येक शब्द माझा पडून दिला नाही, प्रत्येक शब्दाला माझ्या बरोबर राहिले. फलटण तालुक्याला मला सचिन जो शब्द दिलाय तो शब्द मी निश्चितपणानं पाळेन. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या फलटण तालुक्यासाठी करेन. हा शब्द अजितदादाने आम्हाला एकदा नाही, प्रत्येक सभेमध्ये बारामतीमध्ये सभा असली तरी अजितदादा तिथं आमचं नाव घेणार. फलटणला मला हे करायचंय, फलटणला मला ते करायचंय. आणि त्यांची ताकद, त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही फलटण तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी अतिशय चांगल्या पद्धतीने फलटण तालुक्यामध्ये काम करतो. रणजितदादांच्या माध्यमातून अनेक कामं केले. विरोधकांना सांगायलाच काय, टीका टिप्पणी करायची. ज्याला सत्ता 30-35 वर्ष सत्तेमध्ये संधी दिली, विधानसभेचं सभापती पद दिलं, मंत्री केलं, ह्याच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलं, अजितदादा पवार साहेबांनी केलं. आणि तुम्ही त्याला लगेच विसरून गेला. तुम्ही त्यांना 3 महिने तुम्ही धनुष्यबाणात गेला की तुम्ही राष्ट्रवादी पूर्ण विसरला की 30 वर्षात विकास काम झाला नाही. एवढं 3 महिन्यात आमचं काम शिवसेनेने केलं म्हणायला लागला. काय तुमची निष्ठा, काय तुमचं पक्षावरचं प्रेम. ज्या पक्षाचे आमदार तुम्ही आहात, जे पक्षाचे आमदार तुम्ही आमदार पद भोगत आहात, त्या पक्षावरती ही निष्ठा तुमची. आणि वैयक्तिक टिपा टिप्पणी करायची, स्वरूपराजांवरती बोलायचं, रणजितदादांच्यावरती बोलायचं, आमच्यावरती बोलायचं. आता म्हणजे आमदार बिया खायला लागला कांबळा. त्या कांबळाला बिया असतात त्यांना सांगा. त्यांचं कॉलेज आहे, BSc शाळा त्यांची आहे. कांबळाला बिया येतात का? कमळ कसं फुलतं, कमळ कसं उगावतं, घड्याळ कसं चालतं हे आम्हाला चांगलं माहित आहे. घड्याळी चालवायचं माहित आहे. आणि आमचा सहयोगी पक्ष कमळी आम्हाला या तालुक्यात चालवायचं माहित आहे. आम्ही हातात हात घालून काम करतोय. दोन्ही पक्ष निष्ठेने काम करतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुद्धा निष्ठेने काम करते आणि कमळ सुद्धा कमळाच्या पद्धतीने निष्ठेने काम करते. आमचा अजेंडा एकच आहे की विकास काम करायचं. त्यांनी 30 वर्ष 35 वर्ष सत्ता भोगली. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता मिळवण्याचं काम केलं. माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा तो स्वाभिमान त्यांनी जगवायला पाहिजे, तो स्वाभिमान ठेवायला पाहिजे. ह्या तालुक्याचा स्वाभिमान, शेतकऱ्यांचा, सर्वसामान्याचा स्वाभिमान त्यांनी ठेवला नाही. आपला स्वाभिमान त्यांनी मोडून काढला. अशी 35 वर्ष सत्ता भोगणारे विरोधक हे काय सांगतो. विकासाच्या गप्पा त्यांनी अजिबात मारू. एक रस्त्याला 10 वेळा नारळ फोडणारी माणसं आहेत. आणि जनतेला माहित आहे. आता आम्ही बोलण्यापेक्षा जनता म्हणते की साहेब ह्या गावात ह्या रस्त्याचा 10 वेळा नारळ फोडलाय पण रस्ता अजून झाला नाही. आणि त्याच्या विरुद्ध एक बाजू आमची तुम्ही बघून घ्या की आम्ही नारळ आमचा नेता फोडायला येत नाही, आमचे शिवरूपराजे फोडायला येत नाही, आमचे रणजितदादा फोडायला येत नाही, आम्ही नारळ फोडायला येत नाही. आमच्या गावातला आमचा सर्वसामान्य कार्यकर्ता नारळ फोडतो आणि रस्त्याचं काम चालू करतो. हा त्यांच्यातला आणि आमच्यातला फरक आहे. विकास काम करत असताना मी तालुक्यामध्ये विधानसभेच्या अगोदर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना शब्द दिला होता की दिवसा लाईट देणार म्हणून. आणि दिवसा लाईट देणार 50% तालुक्यातली आता दिवसा लाईट शेतकऱ्यांना सुरू झालेली. आणि राहिलेला 50% तालुका मी येत्या 3 ते 4 महिन्यामध्ये आपण तिथेही ती दिवसा लाईट देतो. शेतकऱ्यांचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता. माझ्या शेतकरी बांधवाला रात्री भिजवायला जायचं म्हटलं तर प्रचंड मोठ्या अडचणी होत्या. पूर्वी काटा टोचत होता, काचा लागत होत्या. पण आता बिबट्या सगळीकडे फिरायला लागल्यामुळं माझी माय माऊली जर घरातला करता पुरुष जर रानात भिजवायला गेला तर माझ्या माय माऊलीला झोप येत नव्हती. कारण आता ते बिबट्या वावरात ते उसाचं क्षेत्र वाढल्यामुळे बिबट्याचं प्रमाण वाढलं होतं. तो घरी बिचारा येतोय की ह्या काळजीपोटी ती बिचारी रात्रभर झोपत नव्हती. अशी अवस्था तालुक्याची होती.
म्हणून तो प्रश्न, मी एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून तो प्रश्न उचलून धरला तालुक्यामध्ये दिवसाला एक देण्याचा तुमच्या आशीर्वादामुळे मी तो प्रयत्न केला, तो प्रयत्न यशस्वी झाला. त्याचबरोबर फलटण तालुक्यामध्ये पाणंद रस्ते ह्याच्या अगोदर एवढे कधीच आले नव्हते. या विधानसभेमध्ये तुम्ही आशीर्वाद दिल्यानंतर पहिला प्रश्न मी कुठला मांडला असेल तर माझ्या शेतकऱ्याचा प्रश्न मांडला की माझ्या शेतकऱ्याला पाणंद रस्ता पाहिजे. पाणंद रस्ता असेल तर तो चांगल्या पद्धतीनं एखादं चांगलं उत्पन्न घेतलं, रस्ता नसेल तर त्याचं केलेलं पिकाचं नुकसान होतं, पालेभाज्याचं नुकसान होतं, फळभाज्याचं नुकसान होतं आणि त्याच्यामुळं माझ्या शेतकऱ्याचं नुकसान होतं. म्हणून माझ्या शेतकऱ्याला पाणंद रस्ता फार महत्वाचा आहे आणि विधानसभेमध्ये तो प्रश्न पहिला घेतला आणि कर्मधर्म सहयोगाला त्या प्रश्नाला माझ्या यश आलं. मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्यावरती मातोश्री पाणंद योजना डिक्लेअर त्याच दिवशी संध्याकाळी केली आणि महाराष्ट्रामध्ये पाणंद रस्त्याचे काम सुरू झाले आणि आपल्या तालुक्याला 56 किलोमीटरचे पाणंद रस्ते मी मंजूर करून घेतले. म्हणजे या तालुक्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एवढे रस्ते झाले. त्यांनी सांगावं, त्यांनी बोलावं की मी पाणंद रस्ते एवढे 56 किलोमीटरचे तालुक्यामध्ये केलेत म्हणून पहिल्या 14 महिन्यामध्ये. मला अजून 3.5 वर्ष, 4.25 वर्ष मला अजून टायमिंग आहे. मी तालुक्यातला एक रस्ता पायाला खडाला मध्ये येणार नाही माझ्या शेतकऱ्याला. माझ्या नेतृत्वावरती माझा विश्वास आहे. निश्चितपणानं प्रत्येक वाडी वस्तीवरती रस्ता, प्रत्येक वाडीवरती रस्ता केल्याशिवाय मी सोडणार नाही. आणि या राज्याचं ग्रामविकास मंत्रीपद ही आपल्या दादाचे मित्र जयकुमार गोरे साहेबांच्याकडे. आता त्यांनी 50 कोटी रुपये मंजूर केलेले. येणाऱ्या इलेक्शन मध्ये जिल्हा परिषद मध्ये 8च्या 8 आपले जिल्हा परिषद सदस्य आले, 16 पंचायत समिती सदस्य जर आले, येणार आहेतच, आले म्हणत नाही, 100% येणार आहे. तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा, सर्वसामान्यांचा, तरुणांचा प्रचंड मोठा असा प्रतिसाद आपल्याला आहे आणि त्या जोरावरती आपण 8 जिल्हा परिषद पंचायत समिती, 8 जिल्हा परिषदचे गट आणि 16 पंचायत समितीचे गट एवढे आपण निवडून जर आलो तर 250 कोटी रुपये आपल्याला जयकुमार गोरेंच्या माध्यमातून या तालुक्याला मिळणार आहे. 250 कोटी रुपये मिळाले तर काय तालुक्यातला माझा रस्ता राहील? कुठला रस्ता राहणार नाही. जे खातं त्यांच्याकडे आहे ते खातं ग्रामपंचायती, सगळे रस्ते जन्मापासून मृत्यूपर्यंत जाणारे सगळ्या योजना त्यांच्याकडे आहे. शेवटची स्मशानभूमी सुद्धा ग्रामविकास मधूनच आपल्याला मंजूर होते आणि जन्माची सुरुवात होते त्या आरोग्य विभागापासून होते. त्या आरोग्य विभाग सुद्धा त्यांच्याकडे आहे. मी येत असताना, मी काम करत असताना या 14 महिन्यामध्ये प्रत्येक विभागाचा शिक्षण चांगलं, शिक्षण व्यवस्था चांगली तालुक्यातली सुधारली पाहिजे, आरोग्य व्यवस्था चांगली सुधारली पाहिजे, लाईटची व्यवस्था चांगली असली पाहिजे, रस्ते चांगले असले पाहिजे. या तालुक्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याचा, कृषी विभागाचा चांगला असला पाहिजे. कृषी विभागाच्या माध्यमातून मी अनेक योजना आपल्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. या तालुक्यातल्या 118 शेतकऱ्यांना ट्रॅक्टर मिळवून देण्याचं काम केलं. 35 ट्रॅक्टर मंजूर झालेले आहेत. आतापर्यंत एवढे कधीच झाले नाही आणि प्रत्येक ट्रॅक्टरला 1,20,000 रुपये अनुदान. शेतकऱ्या सरकार आपल्या योजना काढत असतं, योजना राबवत असतं, पण योजना तळागाळापर्यंत जाणं महत्वाचं असतं. त्या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचणं महत्वाचं असतं. शेतकऱ्याला त्याची माहिती करून देणं महत्वाचं असतं, तर तो शेतकरी त्याचा लाभ घेऊ शकतो. आणि मी तोच दिलेली सत्ता, दिलेलं प्रेम, ह्या प्रेमापोटी ह्या गोष्टी मी सगळ्या करू शकलो. 1,44,00,000 रुपये माझ्या शेतकऱ्याला मी ट्रॅक्टरच्या माध्यमातून मिळवून देऊ शकलो. आणि इतर योजना कृषी विभागाच्या ज्या आहेत त्याच्या माध्यमातून 4,89,00,000 रुपये मी शेतकऱ्याला अनुदान देऊ शकलो. असे 6.5 कोटी रुपये मी या तालुक्यामध्ये 14 महिन्यामध्ये शेतकऱ्यांना अनुदान देऊ शकलो. आणि बाकी विविध विकास कामाचा प्रचंड आहे. विकास निधी आपण प्रचंड आणतोय. आपला प्रत्येक गोष्ट विकासावरती आहे. त्यांना शिव्या देणं, टीका टिप्पणी ह्याच्यावरती आपण वेळच घालवत नाही. आमची यादी काढली तर यादी भाषणाला वेळ पुरणार नाही, एवढी मोठी आमची विकासाची यादी आहे. त्यांनी पण ती जाहीर करावी. या तालुक्यामध्ये फलटण शहरामध्ये फलटण शहर बदलत असताना तालुका चांगला बदलला पाहिजे. तालुक्यात सगळीकडे पाणी झालं पाहिजे. इथं यायचं, तुमचं पाणी कमी होईल म्हणायचं. तिथं 57 गाव, तिथं पाण्यापासून टोळ पडला होता, अडचणीत होती. तिथं जाऊन म्हणायचं मी तुम्हाला पाणी आणलं. इथं आलं की म्हणा तुमच्या कॅनलचं पाणी कमी झालं. कॅनलचं आपल्या या भागातला येणारं तुमचं पाणी एक थेंब पाणी कमी होणार नाही, हा शब्द आमचा आहे. ज्यावेळेस आमच्या ह्या जिल्हा उद्योगात आला ते एक थेंब पाणी कमी होईल त्यावेळेस आम्ही राजीनामा देऊ, आम्ही राजकारण सोडू. आणि मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे म्हणून एवढा ठाम विश्वासाने तुम्हाला सांगू शकतो. पण कुठंतरी चुकीचं सांगायचं, कुठंतरी चुकीचं नेरेटिव्ह सेट करायचं. रस्ता केलाय आम्हीच केलाय, पाणी घालावलंय आम्हीच घालावलंय,
अशा पद्धतीचं शेतकऱ्यांना चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन करायचं. श्रीराम कारखान्याबद्दल आता शिवराज यांनी सांगितलं, अरे ज्या कैलासवासी हनुमंतराव पवार साहेबांनी कारखाना उत्तम पद्धतीने चालवला तर शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम तो शेतकऱ्याचा एक कुटुंबातला एक शेतकरी मुलगा काम करत होता, कारखाना चांगल्या पद्धतीने काम करत होता. त्या काळात कारखान्याच्या मशीन होत्या, बोरिंग मशीन लागलं तर बोरिंग मशीन होतं, रोड करायचं असलं तर जीसीबी मशीन कारखान्याचं होतं आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याच्या बांधापर्यंत रस्ता करण्याचं काम कैलासवासी हनुमंतराव पवार साहेबांनी केलं. आणि तो कारखाना चालू नाही म्हणून ह्यांनी सांगायचं की दुसऱ्याच्या कारखान्याला ऊस घाला, पण श्रीरामला घालू नका. आणि अशा पद्धतीने तो श्रीराम अडचणीत जाण्याचं काम केलं. बँकांना सांगून बँकाकडून जो निधी कारखान्याला उपलब्ध पाहिजे होता तो निधी उपलब्ध करून द्यायचा नाही आणि मग कारखाना आपण आपल्या ताब्यात घ्यायचा. म्हणजे ही ह्याची राजकारणाची ही पद्धत आहे. एखादा चांगला माणूस जर काम करत असेल, चांगल्या पद्धतीने तालुका चांगल्या विकासाच्या दृष्टीने नेत असेल, विकासासाठी काम करत असेल, शेतकऱ्यांसाठी काम करत असेल, तर तो विकास कसा मोडून काढायचा तो ह्यांच्याकडून शिकून घ्यावं. प्रत्येक गोष्टीला खेळ घालायचं काम या लोकांनी केलं. माझ्या आसो भागातून इथं नागोवाडीला एक 10-15 किलोमीटरचं अंतर असेल. माझ्या ह्याच भागातल्या मुलांना नोकरी मिळाली असती, महिलांना 15,000 महिलांना काम मिळणार होतं. ते जर लवकर झालं तर आपलं काम मंजूर झालेलं आहे. पण ह्यांनी विधानसभेचे अध्यक्ष असताना MIDC होऊ नये म्हणून पत्र दिलं, ह्यांच्या बैठका घेतल्या आणि MIDCच ही होऊ नये नागपूरची असे यांच्या बैठकीची पत्र आपल्याकडे आहे. म्हणजे विकासाकडे तुम्ही चाललाय का? शेतकऱ्याचा स्वाभिमान तुम्ही घाण आमच्या ठेवताय. शेतकऱ्याला स्वाभिमान देत नाही, सर्वसामान्याला न्याय देत नाही. त्यांची मुलं अशीच राहिली पाहिजे. माझा शेतकरी असाच आर्थिक दृष्ट्या दुर्बल राहायला पाहिजे. हा तालुका भकास करून टाकण्याचं काम या विरोधकांनी केलं. MIDC जर माझी मागच्या वेळेस जर मंजूर झाले तर आतापर्यंत कंपन्या आल्या असत्या, कंपन्यामध्ये माझ्या 15,000 महिलांना काम मिळालं असतं, माझ्या बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळालं असतं. ती कुटुंब माझी गोरगरीब कुटुंब आर्थिक दृष्ट्या सबल झाली असती. हा विचार हे नेतृत्व रणजितदादा घेऊन चालले होते आणि या विचाराला सारखी खीळ घालण्याचं काम ही मंडळी करत होती. आपण आपली MIDC 100% होणार, आपल्याला सन्मानपूर्वक न्याय मिळणार. ह्यांच्याकडे सन्मानपूर्वक न्याय होता का? जो शेतकरी माझा रक्ताचं पाणी करून कष्ट करून आपली मुलं बाळ शिकवतो, चांगल्या पद्धतीचं शिक्षण देतो आणि नोकरीला लागायचं झालं, एक कमीच कंपनी आली, ह्यांच्या 10 वेळा हातापाया पडायचं, हातापाया पडून कंबाट वाचून आपल्याला कमराचं मनकं दिलं झालं, पण हे नोकरी देण्याचं काम कधी केलं नाही आणि सन्मानपूर्वक वागणूक दिलं नाही. ज्या शेतकऱ्यांनी ज्या सर्वसामान्यांनी तुम्हाला मतं दिली, 35 वर्ष डोक्यावरती घेतलं, त्यांना तुम्ही 100 वेळा तुमच्या दारात उभं केलं, 100 वेळा तुम्ही मुजरा करून घेतला, पण माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला तुम्ही नोकरी सन्मानपूर्वक दिली नाही, त्याचं प्रमाणपत्र बघून दिलं नाही, त्याचा सन्मान बघून दिली नाही. ही पद्धत जर आपल्याला मोडायची असेल, ही जर लागलेली तालुक्याला कीड घालवायची असेल तर ही आता आपल्याला संधी आलेली. ही संधीचा आपण सोनं केलं पाहिजे. सन्मानपूर्वक जर नोकरी लागायची असेल तर नागवाडीमध्ये आपण MIDC आणतोय, तिथं आपण कुणाची चिठ्ठी चपाटी काय लागणार नाही. जो माझा तरुण वर्ग शिकलेला आहे त्या शिकलेल्या त्याच्या गुणावरती त्याच्या मेरिटवरती ती कंपनी त्याला नोकरी देईल. चांगल्या पद्धतीचं ज्या पद्धतीचं शिक्षण आहे त्या पद्धतीच्या टेबलला त्याला बसवण्याचं कंपनी काम करेल. आमचं कुणाचंही त्याला बंधन नसणार आहे, आमची कुणाची चिठ्ठी त्याला नसणार आहे. हे काम घेऊन आपण आता तालुक्यात निघालेलं. मग आपल्याला हे सन्मानपूर्वक काम पाहिजे का अशी गुलामगिरीचं काम पाहिजे हे आता आपण ठरवण्याची वेळ आली. आपलं डोकं आपण शांत ठेवावं, शांत विचार करावा. कुठेतरी आपण एक आपल्या मनाला आपण एक प्रश्न विचारा, आपलं लाख मोलाचं मत आपण काय कुठल्या पद्धतीने कुणाला देणार आहोत, कुठल्या पद्धतीने आपण चांगल्या विकासाबरोबर जाणार आहोत त्या भकासाबरोबर जाणार आहोत, हे आपण ठरवण्याची ही इलेक्शन आता आलेली. आणि आता त्याचं विधानसभा गेलेले, नगरपालिका गेलेले, त्यांचा बसायचे अड्डे बऱ्यापैकी उद्ध्वस्त झालेले. आता त्यांना बसायचा अड्डा फक्त पंचायत समिती पाहिजे. त्यांना जिल्हा परिषदेचं काय घेणं देणं नाही. त्याला खालची मतं मागतात पंचायत समितीची. जिल्हा परिषदेचे कोण उमेदवार असतील त्यांचे निकाल काय ते त्यांनी ओळखून घ्यावा. त्यांना जिल्हा परिषदेचं काय घेणं देणं नाही. त्यांना बसायचा अड्डा पाहिजे, त्यांना पंचायत समिती काय झाली तरी घ्यायची. त्यांना राजकारण करायचं, सत्ता भोगायची, सत्ता वापरायची असते, सत्ता भोगायची नसते. मी प्रशासन आपल्या सगळे अधिकारी घेऊन मी तुमच्या दारात आलो होतो.
आमच्या काळेश्वर मंदिरामध्ये आपली बैठक झाली होती, अत्यंत प्रचंड सगळे अधिकारी तुमच्या गावात घेऊन आलो, प्रांत आलो, तहसीलदार आलो, एमएससीबी आलो होतो, बांधकाम विभागाचे अधिकारी घेऊन आलो, भूमी अभिलेखचे अधिकारी घ्यायला होतो. एक ह्या तालुक्यातला प्रश्न जो माझ्या शेतकऱ्यांसाठी, माझ्या सर्वसामान्यांसाठी त्याच्या जाग्यावर घरात जाऊन, त्यांच्या बांधावरती जाऊन, त्यांच्या दारात जाऊन त्यांचा प्रश्न समोरासमोर संपला पाहिजे, ही भूमिका मी तालुक्यात घेऊन रणजितदादांच्या माध्यमातून, शिवरायांच्या माध्यमातून आम्ही घेऊन तुमच्यासाठी आलेलो आहोत. मग तुम्हाला नेमकं काय पाहिजे हा विचार करण्याची आता वेळ आलेली आहे. म्हणून मित्रांनो, माझ्या भगिनींनो, मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो, येणाऱ्या 7 तारखेला आपले जे ऋतुजा जगताप आहेत आणि संजय पवार आहेत, या दोन्ही उमेदवाराला प्रचंड बहुमताने असा आपण विजयी कराल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थानं ही घड्याळाला श्रद्धांजली असेल, माझ्या नेत्याला अजितदादांना खऱ्या अर्थाला श्रद्धांजली असेल. आपलं जर घड्याळ जिवंत ठेवायचं असेल, आपला पक्ष जर चांगल्या पद्धतीने त्या तालुक्यामध्ये चांगला तयार करायचा असेल, तर आपल्याला माझी कळकळीची विनंती आहे, घड्याळ चिन्ह आपलं विसरू नका. विकासाला मत द्या, भकासाला मत देऊ नका. ही लोक भकास करणारे, तालुक्याचं विद्रूप करणारी ही मंडळी आहे. स्वतःच्या स्वार्थापलीकडे यांना काय, स्वतःच्या प्रपंचा पलीकडे यांना काय येत नाही. तेव्हा माझी कळकळीची विनंती आहे, येणाऱ्या 7 तारखेला आपण ताकदीनं या दोन्ही उमेदवाराला आमचा विजय करा आणि विकासाची गंगा अशीच पुढं आपण घेऊन जाऊया. आणि ह्या भागातल्या, या आसू गावातल्या ज्या काही अडचणी असतील, शिवराचे रस्ते राहिलेले असतील, पानंद रस्ते असतील, जे जे विकासाचं काम राहिलं असेल ते काम पूर्ण करण्याचा मी शब्द या निमित्तानं आपल्याला देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.